खडसेंचा राजीनामा भाजपसाठी अपरिहार्य होता अशी प्रतिक्रिया दिली आहे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी। खडसेंवरील आरोपांची राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली। तर खडसेंवरील आरोपांची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी। नुसता राजीनामा देऊन आता बोलवण करायची, खडसेंची समजूत काढायची की तुम्ही आता राजीनामा द्या, लोकांना काही फार काळ लक्षात राहत नाही, पब्लिक मेमरी शॉर्ट, मग तुम्हाला पुन्हा आम्ही सत्तेवर पुनर्वसन तुमचं करू, अशा प्रकारे काहीतरी तडजोड झालेली आहे। खरा मुद्दा असा आहे की खडसे यांनी आपल्या सत्तेचा गैरवापर करून जी जमीन बळकावलेली आहे, जी जमीन फुकटात पदरात पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यामध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याचं उल्लंघन झालं आहे का? आमचा स्पष्ट आरोप आहे की ते उल्लंघन झालेलं आहे आणि त्या कायद्याअंतर्गत खडसे यांच्यावर पूर्ण चौकशी झाली पाहिजे। राजीनामा देऊन विषय संपत नाहीये, न्यायालयीन चौकशी या सगळ्या प्रकरणामध्ये झाली पाहिजे ही आमची मागणी। हा पहिला टप्पा आहे, आमच्या आंदोलनाचं यश नक्की म्हणावं लागेल। ते राजीनामा दिला असेल, खरं असेल तर आनंदाची गोष्ट आहे, परंतु ह्याच्यावर भागत नाहीये। न्यायालयीन चौकशी या प्रकरणात झाली पाहिजे। भाजपाच्या सगळ्या मंत्र्यांच्या बाबतीमध्ये जी प्रकरणं समोर आलेली आहेत त्याही प्रकरणामध्ये न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे ही आमची मागणी राहणार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।